रूप पाहता लोक रूप पाहता लोक रूप पाहता लोक रूप पाहता रूप पाहता लोक रूप Oh
पुराण
वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, किंवा अर्थ इतुकाची साधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती तुलाची निर्धार. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. 18 पुराणी सिद्धांत, तुका म्हणे हाची हेत. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं. मुक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियम्. गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यस्तुतं सज्जनैः. तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे. पाण्डुरङ्गा करुणो दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा. पुरतो मारुतिर्यस्य, तं वन्दे रघुनन्दनम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं. पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी वेद, समस्त शास्त्र आणि 18ही पुराणांचा सिद्धांत, निष्कर्ष, तात्पर्य म्हणजे सार सांगितलेलं आहे. या क्षेत्र स्वरूप असलेल्या देवगाव या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. या वर्षी सप्ताहाचं हे 42वे वर्ष आहे आणि 42व्या वर्षाच्या सप्ताहातील ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. हरिभक्तीपरायण गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि सूर्यभान महाराज केसभट आणि श्रीधर महाराज गाडगे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनानं हा सप्ताह संपन्न होतो आहे. सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक गुणीजन मंडळी, ज्येष्ठ वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज घाडगे, बाबासाहेब महाराज ताकटे, संतोष महाराज खाटी, जालिंदर महाराज गवळी आणि श्रीराम भजनी मंडळ देवगाव, शहापूर भजनी मंडळ आणि परिसरातील आणि गावातील सर्व श्रोतेजन. पुढं सरक राहिले का? सरकतात की सरकल्यासारखं करतायत नेमकं? चला आता आवाज नाही करायचं. 1 तासभर बोलायचं काम फक्त माझं, कोणीच बोलायचं नाही. त्या भजनी मंडळीने सुद्धा बोलायचं नाही. त्यांनी म्हणायचं काम त्याचे. वाजवणाऱ्यांनी सुद्धा वाजवायचं, बोलायचं बोलायचंच काम. मला बोलवायसाठी बोलवलंय ना, बोलण्यासाठी. आता मीच बोलणार आहे.
आता कुणीही बोलायचं मागच्यांनी सुद्धा नाही, ते म्हणतील पुढच्यांसाठी चाललं होतं की जी चाल चालू होती त्यावेळेस काय झालं त्यांना पुढं सरकायचं सांगायचं, गोंधळ थांबणार नाही बरं. हा मग मी तीच सांगू लागलो ना, पुढं सरका आता जेवढी जागा असेल तेवढी, आणि आवाज करू नका. सरकणारे नाही आणि त्यांना सांगणारे सुद्धा नाही, त्यांचाच आवाज जास्त होईल. झाला तर जेवढं सरकायचं तेवढं सरकले, ठीक आहे. विठ्ठला या प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन दरबारामध्ये प्रांगणामध्ये हा सप्ताह 42 वर्षापासून संपन्न होत आहे. गावाचं नावच देवगाव आहे. एक कीर्तन केलं आपण नाही, प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस हे तुमच्या गावातलं दुसरं कीर्तन आणि श्रीराम मंदिरातलं हे पहिलं कीर्तन. सप्ताहातलं 6वं असलं तरी माझं पहिलंच आहे. आता ज्याप्रमाणे तुम्ही मारुतीरायांचं भव्य मंदिर उभारलं आणि परिसरामध्ये जवळजवळ तालुक्यामध्येच एक आश्चर्याचं वातावरण आहे तुमच्या मंदिरासंबंधी. एवढं मोठं मंदिर लोकवर्गणीतून, लोकसहभागातून आणि कमी वेळेमध्ये आणि आकर्षक गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेलं असल्यामुळं तिथं काही पाहायलाच नको. ही गोष्ट आताची आहे, पण 20-25 वर्षापूर्वी हे श्रीराम मंदिर सुद्धा त्याच प्रमाणात आश्चर्याचीच गोष्ट होती. एवढं मोठं मंदिर त्या काळामध्ये नव्हतंच. खेड्यामध्ये मंदिर असायची, आपली खणाची मंदिर असायची, 2-2, 3-3 खणांची छोटी छोटी मंदिर असायची. त्या काळात सुद्धा आणि नेमकं रस्त्यावर असलेलं गाव असल्यामुळे इकडं त्या बाजूने जात असताना आम्ही देखील लहानपणी पाहिलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट होती एवढं मोठं मंदिर असं. आणि या मंदिरात असलेला हा जो सप्ताह त्यातील 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणांचा आहे. आणि या 4 चरणांमध्ये तुकाराम महाराजांनी समस्त वेद, समस्त शास्त्र आणि 18ही पुराण यांना नेमकं काय सांगायचंय ते सांगितलं. वेदाला नेमकं काय सांगायचंय, शास्त्रालाही नेमकं काय सांगायचंय आणि पुराणांनाही नेमका काय उपदेश जीवांना करायचा आहे हे या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये तुकाराम महाराजांनी 2 गोष्टीमध्येच सगळ्या वेदशास्त्र आणि पुराणांचं तात्पर्य आणून घातलेलं आहे. मग आपला जर तुकाराम महाराजांवरती विश्वास असेल तर आपण फक्त त्या ध्रुवपदाचं अनुसरण केलं तरी आपलं काम होऊन जात आहे. वेदाला जे सांगायचे ते जर आपण केलं तर वेद शिकण्याची वेगळी गरजच नाही आहे. आणि वेद जरी शिकलो आणि जे वेदाने करायचे सांगितलं ते केलं नाही तर शिकून उपयोगही नाही आहे. अभंगात प्रवेश करण्याच्या पूर्वी नेमके वेद, शास्त्र, पुराण म्हणजे नेमकं काय आहे थोडक्यात बघायचं. गरीबी हटाव योजना सगळं काही सांगता येणार. वेद शब्दाच्या 7 व्याख्या वेदाचे भाष्यकार सायणाचार्य यांनी केलेले आहे. त्या 7 व्याख्या पाहायच्या असतील तर 7 दिवस काय करावं लागेल, पूर्ण कीर्तन सप्ताह या अभंगाच्या वेद शब्दावर करावं लागेल. नमुन्यादाखल एक व्याख्या सांगतो त्याची, तिचं व्याख्यान करणार आहे. फक्त सांग वेदो नाम वेद्यन्ते नाम ज्ञाप्यन्ते धर्मार्थ काम मोक्षाः अनेन इति व्युत्पत्त्या चतुर्वर्ग ज्ञान साधन भूतो यो ग्रंथ विशेषः वेदः. या व्याख्येचं स्पष्टीकरण करायला मला 1.5 तास लागले. पण आपल्याला सगळ्या गोळाबेरीत अभंगाचा सगळा अर्थ तासाभरात पाहायचा असतो. कसा काय तासाभरात सगळा अर्थ सांगितला जाऊ शकेल, म्हणून मग गरीबी हटाव योजना राबवायची. आमचे श्री गुरु वक्ते बाबा सांगायचे की कीर्तन प्रवचन म्हणजे गरीबी हटाव योजना. खरे तर हे अशा अभंग घेऊन महिना त्याच्यावर काय झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. लोकांना तासाभरात सगळं ऐकायचं असतं, म्हणून मग आम्ही देखील योजना राबवतो. कोणती? गरीबी हटाव योजना. थोडं सांगायचं, पुढं जायचं. श्रोत्यांच्या एक गोळागिरीचा अर्थ लक्षात येईल असा आम्ही गमतीनं म्हणायचो बाबांना, बाबा तुम्ही कीर्तन प्रवचनाला गरीबी हटाव योजना म्हणता, तुमच्या म्हणण्याप्रमाणे गरीबी हटाव योजना का असे ना कीर्तन आणि प्रवचन, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको.
बोलायचं ते अभंगाला धरून असलं पाहिजे ना. पूर्ण अभंगाला धरून बोललं तरी बोलणं होत नाही. अभंगाला सोडल्यानंतर कसं काय होईल. असो, वेदशास्त्र आणि पुराण म्हणजे नेमके काय आहे हे आपल्यासाठी अमूल्य ठेवा आहे. संत वाङ्मय हे आपल्यासाठी काय आहे, अमूल्य ठेवा आहे. तर संत वाङ्मय वेगळं नाहीच आहे. मराठी भाषेमध्ये आणलेला वेद म्हणजे संत वाङ्मय. तुकाराम महाराजांचा गाथा दुसरं तिसरं काय आहे, मराठी भाषेतील हा पाचवा काय आहे, वेदच आहे. विठ्ठल चहुवेदाचे केले विवरण, अर्थही कहन करून या. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांबद्दल असं बोललेलं आहे. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे नेमकं काय, चारही वेदाचं केलेलं विवरण, चारही वेदाचा अधिक स्पष्ट करून सांगितलेला अर्थ म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे. सगळ्याच संत वाङ्मयाबद्दल आपल्याला असं बोलता येणं शक्य आहे. ज्ञानेश्वरीचं तर विचारायलाच नको. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिल्याच ओवीमध्ये परमेश्वराला मंगल करत असताना, नमन करत असताना कोणत्या परमेश्वराला मंगल केलं, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला जो देव, त्या देवाला मंगल केलं. विठ्ठल आता अलीकडच्या काळामध्ये असे काही अर्ध शिक्षित असलेले, तथाकथित काही उच्च शिक्षित असलेले लोक उगीच काहीतरी विकृत लिखाण करत असतात आणि म्हणत असतात की संतांनी वेदाच्या विरोधी बंड केलं नाही. आणि संत वाङ्मय हे दुसरं तिसरं काही नाही, त्यांना स्वतंत्र प्रज्ञेतून स्फुरलेलं चिंतन म्हणजे हे संत वाङ्मय. अहो, आपण असं बोलून त्या संतांचा अपमान करतो की गौरव, हे पाहिलं पाहिजे. कारण त्यांनीच सांगितलं, आम्ही आमच्या मुखानं दुसरं तिसरं काही बोलत नाही. वाचा बोलो वेद म्हणतात, आम्ही आमच्या मुखानं काय बोलू, वाचा बोलो वेद नीती. वेदानं ज्या नीती धर्माचा उद्घोष केलेला आहे त्याचाच पुनरुच्चार फक्त तुम्हाला कळणाऱ्या भाषेत करू, पण वेदच बोलू. संतांच्या भंग वेद तुल्य आहे, मंत्र रूपता त्यांना आहे. ज्याप्रमाणे वेदाच्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर पुण्य उत्पादन होतं, अगदी त्याच पद्धतीनं संतांच्या अभंगांचं उच्चारण अर्थ कळाला नाही तरी देखील केलं तरी पुण्य होतं. हरिपाठ गावगावचा वेळ चालू असतो. सगळ्यांना कळतो का हरिपाठाच्या अभंगांचा अर्थ? नाही कळत, पण तरी देखील निष्ठेनं उच्चारण करणारी मंडळी आहेत की नाही? आहेत. जन्मभर हरिपाठ करणारी माणसं आहेत. लाभ झाला की नाही त्यांना? नक्की. पवित्रती होया हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, जरी मुखे गाय, जरी त्याला अर्थ कळत नसला, मुखानं नुसता म्हणत असला तरी देखील लाभ काय. पवित्र जी होय देह त्याचा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना पूर्ण करी मला सांगायचंय, संतांची वचनं ही वेद तुल्य आहे. वेदाला खूप मोठी मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे, कारण ते आपले धर्मग्रंथ आहेत. आपल्या धर्माला जसं हिंदू हे नाव आहे, तसं वैदिक, सनातन
धर्म हे देखील आपल्या धर्माला काय आहे, नाव आहे. वैदिक हे नाव येण्याचं कारणच वेदाचं अनुसरण करणारा धर्म, वेदाला सर्वोपरी मानणारा धर्म म्हणजे वैदिक धर्म. आपल्या सगळ्या साधू संतांनी वेदाचं अनुसरण केलं. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. ते म्हणतात वेद मार्गाने मुनी गेले, ऋषी मुनी गेले आणि त्यांच्या मार्गाने मी चाललेलो आहे, त्यांचं अनुसरण मी करतोय. म्हणजे पर्यायाने मी देखील वेदाने दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहे. आपल्याकडे शब्द आहे शिष्ट शब्द, संस्कृत शब्द आहे, मराठीतही जशाचा तसा आलेला आहे, पण आपण त्याचा अर्थ जरा विपरीत केलेला आहे. शिष्ट शब्दाचा आपल्याकडे काय अर्थ आहे? भुगीर माणूस, कोणाचंच ऐकून घेत नाही. लोक म्हणतात हा फार शिष्ट आहे. अरे शिष्ट शब्दाचा तसा अर्थ नाही आहे. शिष्ट शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. शिष्टाचार शब्द आहे की नाही? शिष्टाचार शब्दाचा अर्थ काय? श्रेष्ठांचा आचार. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव तुकाराम महाराज म्हणतात. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ, एक व्याख्या आहे त्याची वैदिक वाङ्मयामध्ये. वेद प्रामाण्य अभ्युपकर्तृत्वम शिष्टत्वम किम नाम शिष्टत्वम. कशाला म्हणतात शिष्ट? त्यांनी सांगितलं जो आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे वेदाला शरण गेलेला आहे, वेदाज्ञेनुसारच आपलं जीवन जगतो आहे, त्याला म्हणतात शिष्ट. शिष्ट शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. आपण शिष्ट शब्दाचा विशिष्ट अर्थ करून टाकलेला आहे. विठ्ठला आपले सर्व संत कोण आहेत? शिष्ट आहेत, श्रेष्ठ आहेत, कारण ते वेदाचं काय करतात? अनुसरण करतात. आपल्याकडे नास्तिक आणि आस्तिक असे दोन जे शब्द आहेत, त्यातील आस्तिक कोणाला म्हणतात? सामान्य लोक म्हणतात देवाला जो मानतो तो आस्तिक, देवाचं अस्तित्वच नाकारतो तो नास्तिक, असं सामान्यांमध्ये चर्चा असते. पण आस्तिक आणि नास्तिक शब्दाच्या शास्त्रामध्ये व्याख्या वेगळ्या आहेत. आस्तिक कोण? वेदाला मानतो तो आस्तिक. नास्तिक कोण? नास्तिको वेद निंदका, वेदाची निंदा करतो तो नास्तिक. वेदानिंदी तो चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खोळ. तुकाराम महाराज म्हणतात वेदाची जो निंदा करतो तो चांडाळ आहे, भ्रष्ट आहे, सुतकी आहे, खळ आहे. वेदवाई हे बोलणाऱ्याला तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. इथं उच्चारणही करता येणं कठीण आहे. वेदबाई लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जनामध्ये. वेदबाई हे जो बोलतो, वेदाच्या विरोधी जो बोलतो, त्याला शिव्या दिल्या तुकाराम महाराजांनी. त्याचे काळे तोंड संतांमध्ये किंवा जनामध्ये दोन्ही पाठ आहे. आणि असं सांगितलं की ज्याला वेद शास्त्र पुराण मान्य नाही त्याचं ऐकू नका असं नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. वेदशास्त्र पुराण नाही ज्या प्रमाण तयाचे वदन नाव लोका. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला वेद मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, पुराण मान्य नाही, संत वाङ्मय मान्य नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. लक्षात आलं का? तो जर असं म्हणत असेल मला असं वाटतं, घरी जाऊन सांग म्हणायचं. कीर्तनकाराला असं म्हणण्याचा अधिकारच नाही मला असं वाटतं. तुम्ही आमचं ऐकायला आलेले आहेत का? मला असं वाटतं हे ऐकायला तुम्ही आलेले आहेत का? नाही. ज्ञानोबरायांना काय वाटतं, नामदेवरायांना काय वाटतं, तुकोबरायांना, नाथरायांना काय वाटतं, शास्त्राला काय वाटतं, ऋषीमुनींना काय वाटतं, हे तुम्ही अभ्यासलेला असेल म्हणून तर तुम्हाला बोलवतात ना लोक. आम्हाला वेळ नाही अभ्यास करायला संसारामुळे, तुम्ही अभ्यासलेला आहे, तुम्ही सांगा आम्हाला नेमकं ज्ञानोबरायांना काय वाटतं. ते सांगायचं सोडून मला काय वाटतं तू घरी सांग म्हणायचं. तेही घरचे ऐकत असतील तरच सांग. वेदाला खूप मोठी मान्यता आपल्या धर्मामध्ये आहे, कारण आपले ते धर्मग्रंथच आहेत. वेद शास्त्र पुराण म्हणजे नेमकं काय असा प्रश्न मी केला होता. थोडक्यात लौकिकातील उदाहरण देऊन वेद म्हणजे नेमकं काय हे आपल्याला सांगायचा मी प्रयत्न करतो. हे पाहतो बाजारामध्ये जातो, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेऊन येतो. ती वस्तू विकत आणत असताना त्या वस्तू बरोबर तो वस्तू विक्रेता एक पुस्तिका देत असतो. 10-20 पानांची, 30-32 पानांची पुस्तिका किंवा कार्ड, मॅन्युअल कार्ड म्हणतात इंग्रजीत त्याला, माहिती पुस्तिका. ती वस्तू ज्यानं निर्माण केली त्या निर्मात्यानं ती वस्तू कशी हाताळावी हे त्या पुस्तकात काय केलेलं असतं, छापलेलं आहे. ती वस्तू चालू कशी करावी, ती हाताळावी कशी, वापरावी कशी हे त्याच्यात काय केलेलं असतं, लिहिलेलं असतं. आपण ती वस्तू घेऊन येतो, म्हणजे मोबाईल वगैरे, कॉम्प्युटर वगैरे घेऊन येतो आणि
लगेच वापरायला सुरुवात करतो. त्याची पुस्तिका असते, त्याची माहिती कार्ड असतं, ते कुठेतरी पडत आणि मग त्या विक्रेत्यानं सांगितलेलं असतं किंवा त्या निर्मात्यानं सांगितलेलं असतं, वस्तूच्या निर्मात्यानं, वस्तू 3 वर्ष टिकेल, वॉरंटी गॅरंटी त्याची दिली. 2-3 महिने होतात आणि बिघडत होऊन जातो त्या वस्तू. मग आपल्याला आपण शोधाशोध करतो कशाची, ते पुस्तक मग वाचतो, मग लक्षात येतो. काय लक्षात येतं? ही वस्तू जशी वापरायला पाहिजे होती तशी न वापरल्यामुळं ही वेळेच्या हातच काय झाली, बिघडून गेली, खराब झाली. याचा अर्थ ते पुस्तक कधी वाचलं पाहिजे? वस्तू वापरायला सुरुवात करायच्या अगोदर, म्हणजे मग काय होणार नाही, काय अडचणच येणार नाही. एवढं कळालं, खूप झालं. संत वचन आणि वेदशास्त्र पुराण म्हणजे नेमकं काय हे मला तुम्हाला सांगायचं. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला, पण हा नेमका कशासाठी दिला? देव दिला देह भजने गोपाला, तुया झाला माझ्या वारी गेला, तुया झाला माझ्या वारी गेला. देव दिला देह भजने गोपाला, तुया झाला माझ्या देवी दिला देह भजना गोमटा, देवानं गोमटा देह भजना दिला, म्हणजे भजनासाठी दिला. भजन म्हणजे देवप्राप्तीचं जे साधन आहे ते साधन करण्यासाठी दिला. आपल्यालाही प्राप्त झाला नरदेह दुर्लभ जाना, अत्यंत दुर्लभ म्हणून असलेला हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. पण प्राप्त झाला म्हणजे कळाला का? कशासाठी दिला हे आपल्याला कळालं का? नाही. आता तुम्ही चरण प्रमाण दिलं, पण ते जर आपण वाचलंच नाही तर आपल्याला कळेल का देह कशासाठी दिला? आपल्याला वाटेल हे विषय उपभोगासाठी दिलेला आहे, संपत्ती सत्ता या जगातील वस्तू लौकिक मिळवण्यासाठीच हा देह दिलेला आहे की काय, असं आपल्याला वाटेल. हा देह नेमका कशासाठी दिला ते समजून सांगणारे मॅन्युअल कार्ड म्हणजे वेद शास्त्र पुराण. ती वस्तू जशी बिघडल्यानंतर मग ती पुस्तकांची आठवण येते, तसं आपल्याला वेदशास्त्र पुराणांची आठवण कधी येते? बिघाड झाल्यानंतर. बिघाड म्हणजे इतका बिघाड की आता दुरुस्तच होण्याचा मार्ग. मग म्हणतात आता आम्हाला पारायण करावं वाटतं, आता घरीच मर, आमच्या तुमच्यासोबत यावं वाटतं म्हणतात. कधी जेव्हा घरचे म्हणतात घरी राहू नका त्यावेळेस, आणि ज्यावेळेस धडधाकट हातपाय असतात त्यावेळेस मंदिरात जवळून जातो दुसरा व्यवहार करायला कुठेतरी. पण मंदिरात येत नाही. जसं ती वस्तू वापरण्याच्या पूर्वीच त्या पुस्तकाची काय घेतली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं हा नरजन्म आपल्याला प्राप्त झाला ना, तर हा कशासाठी दिलेला आहे नेमका? दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय जेणे तू जोडसी नारायण नासी जीवपण भवन. इंद्रिय हातपाय कान डोळे मुख वचन बोलाया हे सगळं आपल्याला दिलं. कशासाठी दिलं? जेणे तू जोडसी नारायण, नारायणाची तू प्राप्ती करून घेशील. नासी जीवपण, या जीवपणाचा बाद होईल. भवरोग, हा भवरोग नष्ट होईल. संसार दुःख जे जीवाच्या पाठीमाग अनंत काळापासून लागलेला आहे, या दुःखाचा नाश करण्यासाठी हा देह दिला. पण हे सांगितलंय कुठं? सगळं वेदात, शास्त्रात, पुराणात. म्हणून जो आपलं जीवन वेदशास्त्र पुराण आणि संतांच्या आज्ञेनं जगतो त्याचं सगळं दुःख नाहीसं होतं आणि त्याला परमानंदाची काय होते? प्राप्ती. मला सांगा बरं, आपलं सगळं दुःख गेलंय? दुःखच नाही असा कोणी आहे का इथे? जो म्हणतो दुःख ते ऐकायचे नाही स्वप्नाशी, तुकोबाराय म्हणतात तसं काय का कोणी तुमच्या गावात आहे? तुम्हाला काय करायचं? काय नाही, गोटांगण घातलं असतं. तो म्हणतो मला काय नाही, काडीचंही दुःख नाही, औषधालाही दुःख शिल्लक नाही, असं आहे का कोणी? अहो सगळं दुःख आहे, प्रत्येकाला दुःख. राजा दुखिया प्रजा दुखिया. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे.
दुखिया बाबा दुखिया कोई नाही रे. संत पुरुष जर सोडले तर सगळे आपण एक जात, सगळे काय आहोत दुःखी जात. आणि दुःखे सांगू आणि दुःखे सांगू सकल संसाराने अनेक दुःखे सांगू मी किती वेळ नसल्यामुळे ते म्हणले किती जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकाले महत् दुःखम तस्मात् जागृही जागृही दुःखाला भरलेलं हे जग आहे. अनेक दुःखे सांगू मी किती. आता जर दगडाला सांगितलं तर दुःख, संसारात किती दुःख आहे त्या दगडानं जर मन लावून ऐकलं तर तो दगड बोलेल. नसाहे पाषाण फुटती. आपण सहन करतो म्हणजे त्या दगडापेक्षा किती कठीण असो ते सगळ्यांना दुःख आहे. मला सांगा आपल्याला प्राप्त असलेल्या दुःखाचं एकमेव कारण, आणि आजच्या फक्त अभंगाच्या संबंधानं बोलायचंय, दुसरीकडे जायचं नाही, वेळच नाही. एक चरण होणार आहे, पहिलं चरण होईल, बाकीची मग पाहू. ते अर्थ सांगण्यासाठी मी पुन्हा येईल पुढच्या वर्षी येऊ झालं. एक चरण होणार आहे पण एक होईल ते पक्क होत आहे. काय अडचण. आपल्याला प्राप्त असलेल्या समूळ दुःखांचं एकमेव कारण अभंगांच्या संबंधानं बोलायचं. काय कारण आहे? आपल्याला प्राप्त असलेल्या दुःखाचं एकच कारण आहे, आपण आपलं जीवन वेदानुसार शास्त्रानुसार जगत नाही. काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? मग बिना प्रमाणाचं कसं काय बोलताय? यशास्त्र विधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धीम वापणोती न सुखम न परांगतीम. भगवंतानं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. यहा म्हणजे जो शास्त्रविधी म्हणजे शास्त्र नियमांचं उत्सृज्य उल्लंघन करतो आणि कामकारतः वर्तते जशी इच्छा होईल तसं वागतो. फक्त त्याला आवडावी एखादी गोष्ट, तो विचार करत नाही ही गोष्ट मिळवणं योग्य आहे की योग्य नाही, ही मिळवण्याचा मार्ग माझा चुकलाय की बरोबर आहे, शास्त्राला मान्य आहे की नाही, याचा कोणताच विचार माणूस करत नाही. अंगामनासी रुचावे येतोले नृत्या कृत्य ना ठेवे जो करणे याची नावे भलतेची करी. त्यांना म्हणतात भलतच काहीतरी करतात माणसं. अरे आपली योग्यता आहे की नाही अमुक वस्तू मिळवण्याची? योग्यता असेल हरकत नाही. एखाद्या शेजाऱ्याने एखादी वस्तू घेतली त्याच्यात ती योग्यता आहे म्हणून त्याने घेतली. आपल्यात तेवढी योग्यता पात्रता लायकी आपली झाली की नाही हे पाहतच नाहीत माणसं. लगेच ती वस्तू मिळवण्याचा काय करतात प्रयत्न आणि ती वस्तू मिळवून देखील दुःखी राहतात. जो शास्त्रविधीचं उल्लंघन करून मनाला वाटेल तसं वागतो नससिद्धी मवापणोती, त्याला मोक्ष सिद्धी तर प्राप्त होतच नाही. न सुखम, त्याला सुख देखील प्राप्त होत नाही. कोणतंच सुख इहलौकिक सुद्धा सुख त्याला प्राप्त होत नाही. न परमगती, श्रेष्ठ गती देखील त्याला प्राप्त होत नाही. ज्ञानोबराने त्याच्यावर मोठं भाष्य केलेलं आहे. सगळ्या गोष्टी काही सांगता येत नाही. कामापुरते एक दोन बघून पुढे पुढे आपल्याला जायचं. जो जगी समान सकृपू हिताही कदा वेता दिगू तो अमान्य केला बापू वेदू जेडी. ज्ञानोबराय त्या लोकांचा उल्लेख करतात कोणत्या? जे वेद मार्गाचं अनुसरण करत वेदाला विचारतच नाही, अमान्य करतात वेदाला. कसा वेद? जो बाप आहे सगळ्यांचा. आणि कृपा करण्याच्या बाबतीमध्ये जो जगी समान सकृप, सगळ्यांवरती सारखी समान कृपा करणारा जो वेद, हिताही तदाविता दिकू, जीवाचं हित कशात आहे अहित कशात आहे याचं प्रकाशन करणारा जो दीप आहे असा बाप असलेला वेदच ज्यांनी काय केला नाकारला.
मग काय त्याला फळ काय प्राप्त होईल? एवं परत्रणा स्वर्ग नाही काही विषय भोगू तेथ केवता प्रसंग मोक्षाचा. ज्ञानोबा म्हणतात जो वेदाज्ञेचं उल्लंघन करतो त्याला पारलौकिक त्याचं कल्याण होत नाही, स्वर्गाला तो जात नाही. अहो पारलौकिक कल्याण आणि स्वर्गाधिकाची गोष्ट सोडून द्या ना, ऐहिकही विषय भोगू, इहलौकिक सांसारिक विषय भोग सुद्धा त्याला नीट उपभोगता येत नाही. तो वेदाज्ञेचं काय करतो? उल्लंघन करतो. मग ऐहिकच विषय उपभोगता येत नसतील तर मोक्ष काय त्याच्या नानाने ठेवलाय? दयाचे ऐहिक धड नाही, दयाचे परत्र पुसशी काही. ज्याचा इहलोकच सुखात गेला नाही त्याचा पारलौकिक कल्याण होईल असं कसं म्हणता येत नाही? एवं परत्रणा स्वर्गू नाही काही विषय भूतेच केवता प्रसंगू मोक्षाचा. तो मोक्ष काय मग त्याच्या नानाने ठेवलाय? नाही. म्हटले मग काय करावं लागेल? आम्हाला तर सुखी व्हायचंय, असलेल्या दुःखाचा नाश करायचा आणि आम्हाला प्राप्त झालेलं दुःख हे शास्त्राची आज्ञा न पाळल्यामुळे झालेलं आहे. आम्ही काय केलं पाहिजे? सोपं आहे म्हटले. पुढचा श्लोक टिकला. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधान उत्तम कर्म कर्तुं अर्हसि तस्मात्. म्हणून म्हणजे तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, म्हणून तुम्हाला दुःखाचा नाश करायचा आहे ना, म्हणून वेदाज्ञेचं उल्लंघन केल्याने कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होत नाही ना, म्हणून शास्त्रम प्रमाणन्ते. तुमच्या सगळ्या वागण्याला काय प्रमाण असलं पाहिजे? शास्त्र. कृत्याकृत्य विवेकी शास्त्रीची करावी पारखी, अकृत्य ते पुढे लोकी वाळावे. लक्षात गोव्यात येणार हो, तुझं काही येणार नाही. मग कीर्तनात गोव्या नाही, मग गाणे सांगायचे. नेवासा तालुक्यात कीर्तन आहे. नेवासा ही ज्ञानेश्वरीची जन्मभूमी आहे. मी तर म्हणतो जो कीर्तनात 30-40 गोव्या सांगत नाही त्यांची कीर्तन ठेवू नका. जुन्या लोकांचं मीटर असायचं, असं जुन्या जाणत्या लोकांकडून आणि वक्ते बाबा वगैरे मोठ्या लोकांकडून ऐकलं होतं. कमीत कमी एका कीर्तनात 40-45 तरी ओव्या कीर्तन करायला सांगाव्या, त्याच्याशिवाय त्याचं कीर्तनच नाही. अरे अभंग ओव्यांच्या आधारे सोडतो का? सोडूनच देतो तो. तुकाराम महाराजांना नेमकं काय सांगायचं हे ज्ञानोबरांच्या शब्दांचा आधार घेऊनच स्पष्ट केलं जाऊ शकतं. आता कळी काळ आहे. पश्चंतु लोक कली कौतुक आणि कलीचं कौतुक आहे. ज्याला एकही भूमी पाठ नाही तो मोठा कीर्तनकार आहे. याच्यात त्याचं चातुर्य नाही, तुमचा गाढवपणा आहे. कलीचं कौतुक आहे. मी तर म्हणतो आमदार साहेब, मी म्हणत असतो गमतीनं, ज्याला ओव्या पाठ नाही त्यालाच मोठं मानतात. माने नका. ज्याच्या ओव्या पाठ आहेत त्याला कीर्तन करून देतात, हेच भाग्य आहे. विठ्ठला. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. त्याच्यावरच्या 5-7 ओव्या बघून मग आपल्याला अभंगात प्रवेश करावा लागेल. या कारणे पै बापा दया थी आपुली कृपा तिने वेदाची निरोपा आनंद कीजे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे बाप्पा अर्जुना, देव बोलतोय अर्जुना, ज्ञानोबाराने अनुवाद केला. आता अर्जुन देवाचा शिष्य आहे. त्या अर्जुनानं म्हणायला पाहिजे, देवा तुम्ही माताचे पिता, तू माझा बाप आहे, आई आहे. पण तो बाप सगळ्या जगाचा बाप असलेला देव त्या अर्जुनाला म्हणतो, अरे बाप्पा अर्जुना. मुलाला वैतागून नाही का बाप कधी कधी म्हणतात, अरे माझ्या बाप्पा. देव म्हणतो, बाप्पा अर्जुना. ज्याला वाटतं आपलं आत्मकल्याण व्हावं त्यानं काय करावं? वेदाचे निरोपान कीजे. वेदानं जो निरोप आपल्याला सांगितला त्या निरोपाकडे काना डोळा करू नये. कारण वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या देवानं या जीवासाठी पाठवलेला काय आहे? निरोप आहे. अहो संत सुद्धा म्हणतात, नोहे माझी वाणी पदरीची, मी माझ्या पदरचं बोलत नाही. तुका म्हणे मज धाडीले निरोपा, म्हणे मज धाडीले, तुका म्हणे मज धाडीले निरोपा. म्हणतात, हे काय मी माझ्या पदरचं सांगतोय का? तुका म्हणे मज
धाडिले धाडणे ग्रामीण शब्द प्रयोग आहे. धाडलं म्हणजे पाठवलं. खूप ग्रामीण शब्दांचा प्रयोग आहे, कारण ग्रामीण आपल्यासाठीच लिहिलेलं आहे का, पंडितांसाठी नाही लिहिलेलं. पंडित जे असतील त्यांनी बघायचं मग ब्रह्मसूत्र, भगवद्गीता भाष्य, उपनिषद भाष्य, आणखीन खंड खाद्य, चित्सुखी, अद्वैत सिद्धी सगळं मिळून बघायला लागतात. 18 वर्ष तेच बघून आलो आम्ही. विठ्ठल म्हणतात देवानं मला निरोप घेऊन तुमच्याकडे पाठवलेला. याचा अर्थ तुकाराम महाराज जे जे सांगतात ते देवानं आपल्यासाठी पाठवलेलं काय आहे, निरोप. तुकोबारायांनी काय भंगात तर शिव्या दिलेल्या आहेत, ते सुद्धा मनाने नाही दिलेल्या. त्या शिव्या सुद्धा तुकोबारायांच्या नाहीत. आपली कीर्ती पाहून देवानं तुकोबाराजवळ आपल्याला दिल्या. विठ्ठल तिने वेदाच्या निरोपा आनंद की जे ज्याला वाटतं आपल्यावर आपली कृपा व्हावी, आत्मकृपा व्हावी, त्यानं वेदाच्या निरोपाकडे कानाडोळा करू नये, वेदाच्या निरोपाकडे लक्ष द्यावं. मग त्याने काय होईल, कल्याण होईल. कसं होईल, पुढे 3 ओव्यात 3 दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिलेले आहेत. पतीची मता अनुसरवणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते, ना तरी श्री गुरुवचना दिठिली तुझतना, शिष्यात्मभुवना माझी पैसे, हे असो आपोला ठेवा, हाताची जरी यावा तरी आदरी जीवी दिवा पुढा की जे. या 3 ओव्यात वेगवेगळे 3 दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिले. ज्ञानोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे पतिव्रता माऊलीला आपला उद्धार करून घेण्याकरिता दुसरी खटपट करण्याची गरज नाही, तिनं पतीच्या देवावर सुद्धा सत्ता चालू शकते. एवढा अधिकार तिला केवळ पतीच्या सेवेनं प्राप्त. हा दृष्टांत आहे. ज्याप्रमाणे पतिव्रतेला पतीच्या सेवेनेच तिचं आत्मकल्याण होतं, त्याप्रमाणे जीवानं आपल्या उद्धारासाठी दुसरी खटपट न करता केवळ वेद आपल्यासाठी काय सांगतोय हे पाहावं. ना तरी श्री गुरुवचना दुसरी ओवी सांगितली. ज्ञानोबा म्हणतात ना तरी म्हणजे अथवा किंवा. ही ओवी कळाली नसेल काय हरकत नाही, दुसरी सांगतो म्हणजे जो सत शिष्य आहे, ज्याला आता पूर्व पुण्याईनं सद्गुरूची कृपा प्राप्त झालेली आहे, सद्गुरू लाभलेले आहेत, त्याने आता दुसरी खटपट करायची नाही उद्धार होण्याकरिता. त्याने काय करायचं, श्री गुरूंच्या वचनाकडे दृष्टी ठेवायची. ना तरी श्री गुरु वचना तिथी देतो जाताना त्याने काय होईल, शिष्य आत्मभुवना माझी पैसे. तो शिष्य आत्मकल्याण रूपी भुवनामध्ये प्रविष्ट होईल. हे उदाहरण आहे बरं, उदाहरण दिलं. ज्ञानोबारायांना वाटतं हे 2 उदाहरणं लोकांना कळतील की नाही कुणास ठाऊक. पतिव्रतेचं आणि सत्शिष्याचं. सगळीकडेच अशा पतिव्रता माऊली असतील आणि सत्शिष्य म्हणजे श्री गुरुच्या मताचं अनुसरण करणारे असतील असं नाही. अनेक ठिकाणी गुरूंचा जीव घेणारे सुद्धा शिष्य असतात. बातमी येतात ते उत्तर भारतात खूप होता. आम्ही शिकायला होतो तिकडं. बातमी येते शिष्यानंच गुरुचा खून केला. मी म्हटलं कशाला एवढे मूर्खात पैसे मिळवले होते. सगळी खटपट पैशासाठी, त्यामुळे आम्ही घेतच नाही कीर्तन. कोणताच शिष्य आमच्या डोक्यात दगड घालू शकत नाही. चोरही येऊ शकत नाही. दारू उघडं ठेवलं सारी पुस्तकच आहेत कशाला. तो म्हणे उगीच वाचून सुधारावं लागेल. आणि आलाच तर आमच्याकडे काही नाही जाणून हे त्यानंच दुसरीकडून आणलेलं देऊन जावं लागेल. ज्ञानोबारायांनी 3रा दृष्टांत दिला. हे असो, हे 2 दृष्टांत असू द्या म्हटल्या. आपुला ठेवा, सगळ्यांना ओळखीचा दृष्टांत दिला. आपल्याच घरामध्ये आपल्याच हातानं ठेवलेली वस्तू पण अंधारामुळे आता सापडत नाही. मग माणूस काय करतो, आदरे जेवी दिवा पुढा किती. हातात पुढे दिवा धरतो, आदरपूर्वक धरतो आणि त्याच्या उजेडात त्या वस्तूपर्यंत जाऊन पोहोचतो. हे झाले 3 दृष्टांत. आणि मग ज्ञानोबाराय सिद्धांत सांगतात. तैसा अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था, तेने श्रुती स्मृती माता वैसने घाते. हे पार्था हे अर्जुना, ज्याला वाटतं आपल्याला समस्त पुरुषार्थ प्राप्त व्हावे, धर्मार्थ काम मोक्ष समस्त पुरुषार्थांचा आपण स्वामी व्हावं, त्यानं काय करावं, श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे शास्त्र यांना डोक्यावर घ्यावं. डोक्यावर घ्यावं म्हणजे
डोक्यात घ्यावं. नुसतं डोक्यात घेऊन मिळवायचं नाही, डोक्यात घ्यावं. त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी. किती श्रद्धा ठेवावी? शास्त्र म्हणेल जे सांगावे ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. शास्त्रानं जे सांगेल त्यावर डोळे दाखवून विश्वास ठेवावा. मग काय होईल? अशी निष्ठा ज्याची शास्त्रावर आहे, वेदावर आहे, ऐसी अविदैक निष्ठा झाली जरी सुभटा तरी क्या या निष्ठा भेटणे का. हे सुभटा, हे शूरयोध्या अर्जुना, अशा रीतीची वेदनिष्ठा ज्याच्या जीवनात प्रकट झाली त्याचं वाटोळं या जगात कोणीच करू शकत नाही. मग आता तिथं होऊ येते सगळ्यांचे परिचय द्या. वया हितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती, माऊली जगा वेदासारखी दुसरी आई नाही. कोण म्हणतंय? सगळं जग ज्यांना आई म्हणतंय ते ज्ञानोबा म्हणतात वेदासारखी आई नाही. विठ्ठल ज्ञानोबाईंनी आई म्हटलं, तुकाराम महाराजांनी वेदाला आई म्हटलं. मातेची जो थानी फाडी तया जोडी कोण ते, वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. आपल्या आईच्या स्तनातील दूध पिऊन बाळानं आपलं जीवन पुष्ट करावं ते सोडून एखादं मूर्ख बालक हातात धारदार शस्त्र घेऊन जर त्या आईची स्तन कापू लागलं तर पर्यायानं ते नाश कोणाचा करून घेतय? स्वतःचा. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोण ते, त्याला काय प्राप्त होणार? त्याचा नाशच होणार. त्याप्रमाणे समस्त जगाची आई असलेला वेद त्याची निंदा करणाऱ्याला काय प्राप्त होणार? नाशच होणार. वेद आई आहे. भगवान भाष्यकार शंकराचार्याने सुद्धा वेदाला आई म्हटलं. सोमबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने कुमग्री द्राक्षम खार्जुरमाम्रम सुखदलमध्वायोजत्यंबिकास्य तद्वच्चे कोटी मूढो बहुजन भवान मौढ्य संस्कार योगा बोधोपाये रणेके रवशनिषद मुपनिषद बोधयामास सम्य. मोठा श्लोक आहे, शतश्लोकी नावाच्या ग्रंथातील. या श्लोकामध्ये भगवान भाष्यकारांनी वेदाला आई म्हटलं आणि वेद आई का आहे त्याचं कारण सांगितलं. उदाहरण दिलं. आपलं रडणारं बाळ शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्याची आई म्हणजे आपली व्यवहारातील आई काय करते? त्या बाळाला काहीतरी देऊन काय करते? शांत करते. काय देते? द्राक्ष देते, खारजुरम खजूर देते, आम्रम आंबे देते, सुकदलम चांगली केळी देते आणि त्याला काय करते? शांत करते. आता हा श्लोक 2500 वर्षापूर्वी रचलेला आहे. आज जर रचायची वेळ आली असती आचार्यांना तर द्राक्षम खारजुरम नसते म्हटले. त्या काळची आई देत असेल चॉकलेटम बिस्किटम किंवा मोबाईल असं काहीतरी शांत करते. एवढंच घ्यायचं. रडणाऱ्या बाळाला ती माऊली काही करून काय करते? शांत करते. अगदी त्याच पद्धतीनं तद्वच्चे तोती पुढं बहुजन भवान, अगदी त्याच पद्धतीनं अनंत जन्म विषयोपभोगाचे संस्कार चित्तावर दृढ झालेले असल्यामुळं स्वउद्धारासंबंधी आंधळे झालेले हे जीव अनेक उपायांच्या द्वारे ही श्रुती माऊली त्यांचा उद्धार करते. मग जीव किती आहेत? अनंत. पिंडे मध्ये भिन्न, प्रत्येकाच्या देहामध्ये असलेली बुद्धी भिन्न, तिचे संस्कार भिन्न, तिच्या आवडीनिवडी भिन्न, रुची भिन्न. मग प्रत्येकाला एकच साधन सांगून चालेल का? नाही सांगणार, जमणार. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार अधिकार तैसा कर उपदेश साहेब जेथे असतेची देव अधिकार तैसा दाविला मार्ग. जसा त्याचा अधिकार तसा त्याला मार्ग ती श्रुती दाखवते. कारण हे जीव सगळे तिचे बालक आहे. मनुष्य रूपाने जन्माला आलेले हे सगळे जीव तिचे बालक असल्यामुळं त्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा म्हणून प्रत्येकासाठी त्याच्या अधिकारानुसार वेगवेगळे मार्ग श्रुतीने दाखवतात. म्हणून त्या श्रुतीला खूप बोलावं लागलं, वेदाला खूप बोलावं लागलं. अनंत वै वेदा, हा वेद किती बोलला त्याला पारच नाही. दुसरे सगळे ग्रंथ जे आहेत त्यांची श्लोक संख्या सांगता येते. म्हटले महाभारताची किती संख्या झाले? 1.25 लाख भारत ज्ञानोबानंतर 1.25 लाख श्लोक आहेत. म्हटले रामायणाची मूळ वाल्मिकी रामायण 24,000 श्लोक आहे. म्हटले भागवताचे 18,000 श्लोक आहे. गीतेचे 700 श्लोक आहे. श्लोक संख्या सांगता येते प्रत्येक ग्रंथाची. तुकोबांच्या अभंगाचे 4092, ज्ञानेश्वरीच्या 9033 सांगता येते. भावात रामायण नाथ महाराजांनी रोज 40,000 अधिक बोलले. प्रत्येकाची श्लोक संख्या काय करते ते सांगता येते. त्याचं परिमाण, आकार, कलेवर सांगता येतं. पण वेदाबद्दल असं सांगताच येत नाही. वेदाबद्दल एवढंच बोलावं लागतं. अनंत वै वेदा, वेद खूप बोलला, त्याचा अंतच नाही इतकं बोलला. का बरं बोलला? त्याचं कारणही सांगितलं.
कारण जीव अनंत आहे आणि प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी सगळ्याला एकच साधन सांगून चालणार नाही. त्याचा अधिकार जसा असेल तसं त्याला सांगावं लागलं. म्हणून वेद खूप बोलला. 14 विद्या 64 कला हे सगळं वेदानं काय केलं सांगितलं. वेदू काय काय न बोले ज्ञानभर आहे अमृतानुभवामध्ये म्हणतात. वेद काय काय बोलणार नाही सगळं बोलतो. शेतीपासून शरीर चिकित्सेपासून युद्धशास्त्रापासून अंतराळ शास्त्रापर्यंत सगळं वेद बोलतो. पण जरी वेद खूप बोललेला असला तरी ते सगळंच लोकांना सांगावं असं त्याचं तात्पर्य नाही. त्याला थोडंसंच सांगायचंय पण ते पटवून देण्याकरता त्याला एवढं बोलावं लागलंय. आता कीर्तनकार देखील एकच मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा, ज्यानं ते विषय वाक्य निवडलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्याला तास करावं म्हटलं. मग तेवढंच सांगायचं. कळलं असतं तर मग कशाला एवढं करायचं. ज्ञानोबारायांना 700 श्लोक गीतेचे सगळ्यांना कळाले असते तर 9033 विस्तार कशाला करावा लागला. वेद खूप बोलला पण खूप जरी बोललेला असला तरी त्याला नेमकं एवढंच सांगायचंय. अभंगाचं पहिलं वेद आनंद वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला इतुकाची साधिला असाही पाठ आहे आणि इतुलाची शोधिला असाही पाठ आहे. पण सांप्रदायिक बोलीची जी गाथा आहे वारकऱ्यामध्ये प्रसिद्ध असते त्याच्यामध्ये अर्थ इतुलाची शोधिला असा पाठ आहे. दोन्ही पाठ घेतले तर काही हरकत नाही. सार्थ गाथे लिहिणाऱ्यांनी इतुकाची साधिला असाही पाठ घेतलेला आहे. अर्थ एकच आहे पण आपल्या प्रमाण बोलींची गाथा असल्यावर देवडीकरांची प्रत इतुलाची शोधिला वेद आनंद बोलिला. वेद किती बोलला लोक सांगताय ते 1,00,000 2,00,000 नाही. अनंत ज्याचा अंतच नाही ज्याचा पारच नाही ज्याची संख्याच सांगता येत नाही इतको वेद बोलला. पण जरी इतकं बोललेला असला तरी त्याचा तात्पर्य अर्थ मात्र एवढाच आहे. अर्थ इतुलाची शोधिला कसं काय असं असू शकेल असतं. आता मी अभंग घेतला 4 चरणाचा पण विषय वाक्य सांगत असताना काय सांगितलं सेवेकरिता निवडलेला अभंग 4 चरणांचा तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हे सांगतात. हे जे बोललो ना हे म्हणजे त्या सगळ्या अभंगाचं सार सांग. 4 चरणाचा असो 6 चरणाचा असो किंवा 100 चरणाचा अभंग मला दाखवला तुम्ही किंवा कोणालाही दाखवला आणि त्यांना विचारलं या अभंगात नेमकं काय सांगितलं एका वाक्यात सांगू शकतो. पूर्ण ग्रंथात काय सांगितलं एका वाक्यात सांगू शकतो की सांगतो. 1-2 उदाहरण सांगतो गरीबी हटावी ना. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय तुमच्याकडे जास्त आहे? 8 वर्ष लिहिले होते वाढले 18 अध्याय. श्लोक किती आहेत 700 श्लोक आहेत. 18 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचं नाव वेगवेगळं आहे. पहिला अध्याय अर्जुनाला मोह झाला खेद झाला. अर्जुन विषाद योग
दुसऱ्या अध्यायात ज्ञानाची चर्चा केली म्हणून सांख्य योग ती जी केवळ कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्माची चर्चा केली म्हणून मग कर्मयोग, 12वा भक्ती योग, असे वेगवेगळे काय आहेत त्याला नाव आहे. 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत. मग कमीत कमी 18 अध्यायात किती विषय सांगितलेले असले पाहिजे देवानं? कमीत कमी बोला, मराठीत सांगितलं 18 अध्यायात कमीत कमी देवानं किती विषय सांगितलेले असले पाहिजे? बोलतच नाही. ते पहिलं पाळतात. पहिलं सांगितलं होतं मला सोडून कोणी बोलायचं बडबड करायची नाही असं म्हटलं होतं. उत्तर देऊ नका असं थोडंच म्हटलं. उत्तर द्या माझ्या प्रश्नाची. कमीत कमी 18 अध्यायात किती विषय सांगितलेले असले पाहिजे? 18 तरी असं वाटेल ना आपल्याला. पण एक जण सांगितलं बा, ते म्हटले जरी 18 अध्याय असले आणि 700 श्लोक असले तर देवानं एकच गोष्ट सांगितली. पटतं का आपल्याला? ते पटतं की नाही? नाही पटत. अगोदर तुम्ही मला विचारलं पाहिजे नेमकं कोण म्हटलेलं आहे ते सांगा बरं. ज्ञानोबा म्हणतात कोण? ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक तुझे नाही. कोणतरी विचारलं असेल ज्ञानोबाला, सांगा बरं 700 श्लोकात 18 अध्याय देवानं नेमकं काय सांगितलं? एका वाक्यात सांगा. सांगितले उभी ज्ञानोबाला 700 श्लोक, 700 म्हणजे 700 श्लोक आहे. 18 अध्यायांचे देख, 18 अध्यायांचे 700 श्लोक आहे. पण या 700 श्लोकात देवानं एकच गोष्ट सांगितली. म्हटले काय सांगितली? तिथं त्याच ओवीत शोधायचं, दुसरीकडे नाही शोधायचं. लोक प्रवचनाला ओवी घेतात, सगळ्या जगातलं सांगतात आणि ओवीतलंच राहून जातात. आणि त्यांना अनुसरणारे लोक म्हणतात आमचे बाबा ज्ञानेश्वरीवर बोलत असताना ज्ञानेश्वरीकडे न पाहता तासभर बोलतात. आता कसा पाहिजे त्याच्यातलं काही सांगत. 3.5 चरणाची ओवी आहे. देव बोलिले एक, देवानं एकच एक सांगितलं. काय सांगितलं? शेवटचा अर्ध चरण, तुझे नाही, दुसरं नाही, द्वैत नाही, जीव परमात्म्याहून वेगळा नाही. हीच एक गोष्ट 700 श्लोक आणि 18 अध्यायात देवानं सांगितली. अर्थ ही तुलाची शोधिला. आलं की नाही? 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकाचा अर्थ तुझे नाही, अर्थ ही तुलाची शोधिला. म्हटले रामायण, रामायणाचं तात्पर्य सांगा बरं. 24,000 श्लोक तर त्या वाल्मिकी रामायणाचे आहेत. जगातले समस्त रामायण जर एकत्र केले तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी श्लोक संख्यात्मक रामायणाचा काय आहे, विस्तार आहे. पण एका विद्वान महापुरुषानं सगळ्या रामायणाचं सार एकाच श्लोकात सांगितलं. ते म्हटले पट्ट्यामध्ये 100 कोटी श्लोक संख्या असलेलं रामायण, पण सगळ्या रामायणातून देवाला एकच गोष्ट सांगायची, एका श्लोकात सांगितलं. सांगतो यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपि सहायताम अबंधानं तु गच्छन्तम सोदरूपी विमुच्यति. ते म्हटले रामायणातून एवढंच शिकायचंय. हेच सगळ्या रामायणाचं सार आहे. काय आहे? न्याय मार्गाने जो चालतो त्याला माणसंच काय, पशु पक्षादी योनीतील कीट पतंग सुद्धा सहाय्यक होतात. यांती न्याय प्रवृत्तस्य, न्याय मार्गाने जो जातो, तिर्यंचोपि सहायता. अहो देव न्याय मार्गाने गेले रामप्रभू वनवासात, बापाची आज्ञा पालन व्हावी म्हणून. त्यांना वानरांनी मदत केली की नाही? वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका, राणीची पाले खायला नेवाने करविले लंकेश्वरा. लंकेचा अधिपती पण त्याचा निपात केला कोणाच्या हातून? या वानरांच्या हातून. म्हणजे देव सन्मार्गाने चालले तर त्यांना माकडांनी, वानरांनी, अस्वलांनी सुद्धा सहाय्य, जटा पक्ष्यांनी सुद्धा सहाय्य. ही गोष्ट रामायणातून शिकायची. आणखी काय शिकायचं? अपंथानं तु गच्छन्तम सोदरूपी विमुच्यति. आणि अन्याय्य मार्गाने, असत्याच्या मार्गाने, अनितीने जर तुम्ही चालाल तर तुमचा सख्खा भाऊ तुम्हाला सोडून जाईल. विभीषण रावणाला सोडून गेला. एवढ्या मोठ्या रामायणाचं सार एकाच श्लोकात सांगितलं. अर्थ ही तुलाची शोधिला. एवढाच अर्थ आहे. अजूनही किती करतात पण वेळ कुठे आहे तेवढा. आपण भगवान शंकराचार्यांना
त्यांना सांगू आचार्य 10 मिनिटं आमच्याकडे राहिले एका ग्रंथाचं सांगू नका कोट्यवधी ग्रंथांचं एकदाच सांगा बरं सांगतो म्हटलं एका श्लोकात नाही अर्ध्या श्लोकात सांगतो म्हटले श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः जे कोट्यावधी ग्रंथात सांगितलं ते म्हणतात श्लोकार्धेन अर्ध श्लोकानच मी तुम्हाला प्रवक्ष्यामि सांगतो सांगा ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव न परः परमात्मा सत्य आहे जगत हे मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मच आहे या तीनच गोष्टी कोट्यावधी ग्रंथात सांगितल्या म्हटलं मग तीनच सांगायचं 3 सांगितल्यावर कळाले असते तर कशाला व्यासे ही अमुक ग्रंथ केले यासाठी जप यासाठी तप व्यासी ही अमुक ग्रंथ केले या 3 गोष्टी जर सांगितल्या बरोबर कळाल्या असत्या तर एवढं कशाला सांगावं लागलं असतं मग मी विषय वाक्य जे उच्चारलं होतं सुरुवातीचं ते जर कळालं असतं तर 1.5 तास कशाला घसा फाडावा लागला अर्थही तुलाची शोभिला वेद अनंत बोलिला वेदानं अनंत गोष्टीचं प्रतिपादन केलं पण त्यातून त्याला एवढासाच अर्थ सांगायचा आहे नेमकं काय सांगायचं आहे अभंग शरण जावे निजनिष्ठा नाम गावे या 2च गोष्टी सगळ्या वेदाला सांगायच्या आणि या 2 गोष्टी जीवाला सांगण्याकरिता त्याला अनंत बोलावं लागतं वेद अनंत बोलिला अर्थही तुलाची शोधिला वेद अनंत जरी बोललेला असता तर त्या अनंत बोलण्याच्या पाठीमागं त्या वेदाला नेमकं हे सांगायचं अर्थही तुलाची शोधिला त्याचा तात्पर्य अर्थ त्याचं रहस्य एवढंच आहे काय सांगायचं नेमकं विठोबाची शरण जावी जीवांनी आपलं कल्याण करून घेण्याकरिता त्या विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्या विठ्ठलाचं नाम मोठ्या निष्ठेनं काय करावं घ्यावं या 2च गोष्टी सांगायच्या पण असं आहे या अभंगावर एक आलेली आहे शंका आणि त्या शंकेचं निरसन करायचंय दुसरं चरण तर काही होणार नाही नावापुरतं घेतलं विठोबरमय होईपर्यंत असं ज्या ग्रंथाचं तात्पर्य सांगायचं असतं म्हणजे ह्या ग्रंथात हे झालेलं आहे असं ज्यावेळेस ठामपणे सांगायचं असतं त्यावेळेस तो ग्रंथ अभ्यासलेला असला पाहिजे तुमच्यापैकी कोणीतरी एखादा उठेल आणि असं सांगेल की ज्ञानेश्वरीमध्ये 9033 जरी ओव्या असल्या तरी ज्ञानोबरायांना नेमकं हेच सांगायचं हे ऐकल्याबरोबर सगळे आश्चर्यचकित झाले अरे बापरे म्हटले आपल्यामध्ये सामान्य रूपानं कोणीतरी मोठा ज्ञानी मनुष्य बसलेला होता पण आपल्याला कळालं नाही सामान्य विषयात होता सगळी ज्ञानेश्वरी त्याला मुखोद्गत आहे आणि केवळ विनार्थाची पाठ नाही सगळा अर्थही कळतोय आणि नेमकं ज्ञानोबरायांना काय सांगायचं ते मनोगत देखील त्याला ठाऊक आहे
सगळ्यांनी त्याला हात जोडले आणि विनंती केली, प्रश्न विचारले आणि त्याला म्हटले, महाराज आपण ज्ञानेश्वरीत नेमकं काय आलं हे ठामपणे सांगू शकता? याचा अर्थ आपण ज्ञानेश्वरीचा मोठा अभ्यास केलेला असला पाहिजे. आपण नेमका कोणाकडे आणि किती वर्ष अभ्यास केला असा प्रश्न विचारला आणि त्यानं उत्तर दिलं, अभ्यास कसला आला अभ्यास, अजून मी ज्ञानेश्वरीच वाचली नाही म्हणे. आता असं बोलणाऱ्याला काय म्हणणार, तुम्ही हसू येईल की नाही, हास्यास्पदच गोष्ट आहे की नाही. अहो ज्या ग्रंथात नेमकं काय सांगितलं ते सांगण्याकरिता अभ्यास तर केला असला पाहिजे ना, चांगला अभ्यास केला असला पाहिजे. षडलिंग पूर्वक, ज्याला षडलिंग म्हणतात शास्त्रामध्ये, उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. तात्पर्य निश्चयाची ही 6 लिंग शास्त्रात सांगितलेली आहे, त्याची चर्चा आपण करणार नाही. तुकाराम महाराजांना आपण सरळ प्रश्न विचारूया. तुकोबर आहे, वेदात नेमकं काय सांगितलं हे तुम्ही सांगता, आणि वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा हिरण्य व्हावा भारमाथा असं देखील म्हणता. वेदाचा तो अर्थ आम्हासी, आम्हासी नाही आम्हासीच ठावा, आम्हाला ठाऊ. आणि जे अभ्यास करून मेले त्यांचं ते म्हटले नाही, त्यांनी फक्त पाठांतराचं ओझं आम्हाला कळतो. म्हटले तुम्ही कुठं शिकले वेद? शिकलोच नाही म्हटले. भोकाया अक्षर नाही मज अधिकार. तुकाराम महाराज म्हणतात, वेदाची अक्षर घोकण्याचा सुद्धा अधिकार मला नाही. कुठं बोलतील का तुम्हाला? नाही. वेदाची अक्षर घोकली का त्यांनी? नाही. वेद अभ्यासले का? नाही. वेदाचा विचार केला का? नाही. मग ज्या ग्रंथाचा अभ्यासच तुम्ही केला नाही, त्या ग्रंथाचं तात्पर्य नेमकं हेच आहे असं कसं सांगता? विठ्ठल अशी शंका आलेली विचार करता करता. थोडक्यात समाधान असं आहे, जरी लौकिक दृष्टीने तुकाराम महाराजांनी वेदाचं अध्ययन केलेलं नसलं, कोणत्याही चरित्रकारांनी त्यांनी वेदाचं अध्ययन केलं असं लिहिलेलं नाही, आणि त्यांनीही लिहिलेलं नाही. हा पुराण आणि शास्त्राबद्दल बोललेले आहे. पाहिली पुराणे धांडोळी दरुषणे, आम्ही पुराण पाहिली, दर्शनशास्त्राचा धांडोळा घेतला, पण वेद शिकलो असं काही कुठं सांगितलेलं नाही. आणि मग न शिकलेल्या वेदाचं तात्पर्य तुम्ही कसं काय सांगू शकता? त्याचं कारण असं आहे, थोडक्यात उत्तर त्याचं असं आहे, खरं उत्तर असं आहे, तुकाराम महाराजांनी जी काही साधना आपल्या जीवनामध्ये केली त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी नाम साधना केली. माझी मत झाली अनावरवाचा छंद या नामाचा घे माझी वाचा विसार. तुका म्हणे हवा 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 साधावा बोलावा विठ्ठल, हवा विठ्ठल करावा विठ्ठल, जीव बोलावा विठ्ठल. स्वतः नाम साधना केली आणि त्या नाम साधनेचा परिणाम म्हणून त्यांनी सांगितलेले एक अभंग आहे, न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया. जी गोष्ट कळणं शक्य नाही, जी गोष्ट जाणून घेणं दुर्गम अगम्य आहे जाणण्या, ती सहज उगले, सहज कळून येईल. कशाने? देवाच्या नामचिंतनाने. आणि त्यांनी इतकं नामचिंतन केलं की लौकिक दृष्टीनं वेदाला हात न लावता सुद्धा वेदात नेमकं काय आहे ते सांगू शकले. वैकुंठवासी सद्गुरू भक्ते बाबा या संबंधाने एका अभंगाचं प्रमाण द्यायचे, पण ते सांगायचे तुम्हाला उपलब्ध असलेल्या गाथेमध्ये तो अभंग नाही आहे. त्यांच्याकडे 6,500 अभंग होते जुन्या वह्या हस्तलिखित, त्यातील एक अभंग प्रमाण द्यायचे या विषयाच्या स्पष्टीकरणात. त्याच्यासाठी मला एक भूमिका थोडीशी तयार करावी लागेल. आपण एखाद्या सरकारी कार्यालयात गेलो, मोठ्या अधिकाऱ्याकडे गेलो, जिल्हा अधिकाऱ्याकडे म्हणा असं गेलो, आणि आपलं काम होतं, परंतु त्याने काम करण्यास नकार दिला. पण योगायोगानं त्याचा बाप आपल्या ओळखीचा होता. किती ओळखीचा? खूप ओळखीचा, मित्रच म्हणा. त्यावेळेस त्या माणसानं, त्या अधिकाऱ्याने नकार दिला काम करण्यास. त्यावेळेस मनात काय म्हणतो हा माणूस? काय म्हणतो? तू नाही, तुझा बाप करी म्हणतो की नाही? म्हणतात लोक नाही. एवढं कळत बदल पुष्कळ झालं. अगदी त्याच पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात, वेद त्याने आम्हाला अक्षर भोगण्याचा अधिकार दिला नाही ना, हरकत नाही. वेदा महावरी रुसोनिया गेला. तुकाराम महाराज म्हणतात, वेद आमच्यावर रुसला, आम्हाला त्याने दारातही उभं केलं नाही, अक्षर भोगण्याचा अधिकार आम्हाला दिला नाही. तुम्ही काय केलं मग? तुकोबर आहे, वेदा महावरी रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. तो आमचं काम करत नाही ना, तू तुझ्या बापालाच कंठात धारण करतो. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी ज्ञानाचा प्रकाश. म्हणून लौकिक दृष्टीनं वेदाला न पाहता सुद्धा वेदाचा नेमका अर्थ तुकाराम महाराज सांगू शकले. वेदानंत बोलिला अर्थ तुलाची शोधिला. काय अर्थ शोधिला? विठोबाची शरण जावी निजनिष्ठा नामगा
गावे हा सुद्धा एक दोन कीर्तनाचा विषय आहे. कोणता? विठोबाशी शरण जावे एक कीर्तन आणि निजनिष्ठा नाम गावे हे एक कीर्तन. म्हणजे 2026 आणि 2000 केवळ वेदाचं तात्पर्य हे आहे असं नाही. शास्त्राचं सुद्धा सकळ शास्त्रांचा विचार अंतिम सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. सगळे शास्त्रकार वेगवेगळं जरी सुरुवातीला बोलताना आपल्याला दिसत असले तरी अंततः शेवटी का होईना ते या निर्णयावर येऊन पोहोचलेले आहेत की जीवाने विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्याचं नाव मोठ्या निष्ठेनं गावं. केवळ शास्त्राचाच हा विचार आहे असं नाही, तर तोच वेदाचा शास्त्राचा सिद्धांत सोप्या भाषेत कथेच्या माध्यमातून पुराणांच्या द्वारे आपल्या समोर व्यासांनी ठेवला. त्या 18ही पुराणांचा सिद्धांत हाच आहे. अभंगाचं शेवटचं 18 पुराणी. 18 पुराणे
18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हे. तर तुकाराम महाराज म्हणतात 18ही पुराणांचा हाच काय आहे? सिद्धांत आहे की जीवानं विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्याचं नाव मोठ्या निष्ठेनं गावं. ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या अभंगाच्या एका चरणामध्ये हा सगळा अभंग सूत्ररूपाने गुंफलेला आहे. बहुविधी जाण साई शास्त्री कारण 18ही पुराणे हरीची गाती गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हे. तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये वेदाला नेमकं काय सांगायचंय, शास्त्राला नेमकं काय सांगायचंय आणि पुराणांनाही नेमकं काय सांगायचं हे सांगितलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांचा असा आग्रह नाही की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवला पाहिजे. ठेवला तर चांगलंच आहे, नाहीतर ते म्हणतात तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी. माझ्या वचनावर ज्यांचा विश्वास नाही पहावे पुराणी. आहे का तुमच्याकडे वेळ एवढा? हेच पाहायला वेळ नाही. मराठीत लिहिलंय ते कळायची पंचायत. आयुष्यभर हरिपाठ करतो आपण, पण 7 5 3 दशकांचा मेळा काय मेळच लागत नाही. कधी पुराण कळायचे आपल्याला? त्यांची संख्या किती, किती श्लोक संख्या, शास्त्रांची भाषा कधी कळणार, वेदाचे मंत्र तरी कळणार का आपल्याला? ते उच्चारता तरी नीट येतील का? नाहीतर मंत्र तरी थोडा तरी धडाची होय. एवढा अवघड आहे ते शास्त्राचा अभ्यासाचं. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांची. ज्ञानोबा म्हणतात अभ्यास करता करता बुद्धीला भोक्षे पडण्याची काय येते? वेळ. मग कशा त्या भानगडीत पडायचं? आपल्यासाठी सोपं साधन, सोपे हे साधन. लाभ येतो घरावाची विचारा राम हरी तुका म्हणे सोपे आहे सर्व. सगळ्यात सोपं हीच गोष्ट आहे. त्यामुळे संतांवर विश्वास ठेवायचा सोपी गोष्ट आहे. पण शहाणा तो धनी येतो. शहाणा असेल तर घेईल. लक्षात तुकाराम महाराजांवर जर आपला विश्वास असेल तर सगळा भंगही पाहण्याची गरज नाही. दुसरंच चरण विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. आपलं कल्याण करून घ्यावं. या ठिकाणी या अभंगाचा काहीसा विचार, एका चरणाचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे.